नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत टाइपस्क्रिप्टमध्ये ॲक्सेस मॉडिफायर्स काय असतात ते. आणि ॲक्सेस मॉडिफायर्स जे आहेत ते क्लासमध्ये यूज होतात. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेत की क्लासेस आपण कोणत्या पद्धतीने आपण डिफाईन करतो किंवा यूज करतो. आणि इनहेरिटन्स वगैरे सुद्धा आपण पाहिलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत ॲक्सेस मॉडिफायर्स. तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ॲक्सेस मॉडिफायर्स जे असतात ते व्हिजिबिलिटीसाठी असतात किंवा डेटा इनकॅप्सुलेशनसाठी असतात. तर क्लासचं किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं एक कन्सेप्ट असतं इनकॅप्सुलेशन. तर इनकॅप्सुलेशन्स म्हणजे काय? तर इनकॅप्सुलेशन म्हणजेच अ, एखादा डेटा आहे तो डेटा प्रोटेक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर तो डेटा जो आहे तो आउटसाइड त्या कंटेनरच्या आउटसाइड जो आहे तो डेटा ॲक्सेस नाही झाला पाहिजे. तर त्याला आपण म्हणू शकतो की डेटा जो आहे तो इनकॅप्सुलेट झाला आहे. ठीक आहे. तर क्लासचं एक फीचर असतं इनकॅप्सुलेशन. तर इनकॅप्सुलेशनमध्ये आपण ॲक्सेस मॉडिफायर्स यूज करतो जेणेकरून डेटा जो आहे तो आपला प्रोटेक्टेड राहायला पाहिजे आणि तो डेटा दुसरीकडे कुठे ॲक्सेस नाही झाला पाहिजे. ठीक आहे. तो कोणत्या पद्धतीने करू शकतो तर त्याचे तीन ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत आपल्याकडे. पहिला आहे पब्लिक आहे, दुसरा आहे प्रायव्हेट आणि तिसरं आहे प्रोटेक्टेड. ठीक आहे. एक एक बघूया आपण. तर मी एक काम करतो, एक क्लास घेतो इथे, क्लास पर्सन नावाची कन्स्ट्रक्टर जे आहे ते कॉल करतो. ठीक आहे. आणि इथे प्रॉपर्टीज लिहितो. पहिली एक प्रॉपर्टी आहे बघा, नेम. स्ट्रिंग देऊया आपण. आणि एक मेथड लिहूया, गेट नेम. हिचा सुद्धा काय टाईप टाईप राहणार आहे, स्ट्रिंग. ठीक आहे. ही रिटर्न करणार आहे दिस डॉट नेम. बरोबर आहे. आणि दुसरी क्लास घेऊया आपण, क्लास कार. आता ही काय करणार, ही करणार एक्सटेंड पर्सनला. ठीक आहे. हिचा सुद्धा एक कन्स्ट्रक्टर असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर जो आहे तो आपल्याला कॉल करावा लागतो चाइल्ड क्लासमध्ये जेव्हा आपण इनहेरिट करतो तेव्हा. ठीक आहे. आणि इथे एक मेथड घेऊया आपण, गेट प्रोटेक्टेड प्रॉपर्टी. ठीक आहे, या नावाची. ही सुद्धा आपल्याला स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. तर इथे आपण एक काम करूया, रिटर्न नॉर्मल जी स्ट्रिंग असते ती एम्प्टी स्ट्रिंग सध्या पुरतं. ठीक आहे. तर आता पहिला ऍक्सेस मॉडिफायर आहे पब्लिक. तर तुम्ही इथे बघू शकता गेट नेम आहे आणि नेम आहे. ठीक आहे. किंवा हे गेट प्रोटेक्टेड प्रॉपर्टी नावाची जी मेथड आहे ती, या सगळ्याच आहे ना बाय डिफॉल्ट जे असतात पब्लिक मॉडिफायर असतात. यांना पब्लिक ऍक्सेस मॉडिफायर असतो. ठीक आहे. कशामुळे म्हणतोय मी, आता जेव्हा आपण इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो पर्सन नावाचा. ठीक आहे. इज इक्वल टू न्यू पर्सन. जेव्हा मी असं केलं, तुम्ही पाहू शकता पर्सन डॉट जसं करेल मी, तर इथे गेट नेम आणि नेम या दोन्ही प्रॉपर्टीज मला ऍक्सेसिबल झालेल्या आहेत. का तर या पब्लिक प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. इवन आता ही कार नावाची जी क्लास आहे ती या पर्सनला एक्सटेंड करते. तर मी या कारचा सुद्धा एक व्हेरिएबल जर बनवला, कार इज इक्वल टू न्यू कार. ठीक आहे. आणि मी जेव्हा कार डॉट करतो तर मला कारची एक मेथड आहे बघा, गेट प्रोटेक्टेड प्रॉपर्टी. ही एक पॅरेंटची जी गेट नेम आणि नेम ज्या प्रॉपर्टीज आहेत ते सुद्धा मला ऍक्सेस झालेले आहेत. का तर या प्रॉपर्टीज ज्या आहेत या पब्लिक आहेत बाय डिफॉल्ट. आता पब्लिक म्हणजे काय, तर या ऍक्सेसिबल होतात कुठूनही. ठीक आहे. यांना आपण कुठूनही ऍक्सेस करू शकतो. तुम्ही याला तुम्ही इनहेरिट करा किंवा तुम्ही नॉर्मल, आता जसं इथे मी व्हेरिएबल घेतोय पर्सनचा. आता फक्त या पर्टिक्युलर क्लासचा हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा इनहेरिट केलेल्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजेच कारने सुद्धा ऍक्सेस करू शकता तुम्ही आणि या पर्टिक्युलर क्लासच्या ऑब्जेक्टने किंवा पर्सनने तुम्ही ती प्रॉपर्टी जी आहे ते ऍक्सेस करू शकता. आता इथे आपल्याला द्यावं लागतं पब्लिक आणि इथे सुद्धा आपल्याला द्यावं लागतं पब्लिक. ठीक आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला द्यावं लागतं पब्लिक. कळालं. तर तुम्ही हे पब्लिक कीवर्ड द्या का देऊ नका, बाय डिफॉल्ट जे आहेत, जे क्लासच्या प्रॉपर्टीज असतात आणि मेथड्स असतात त्या सगळ्या पब्लिकच असतात. तर दुसरा एक ऍक्सेस मॉडिफायर आहे प्रायव्हेट. काम करूया आपण आता, प्रायव्हेट नावाचा एक व्हेरिएबल घेऊया किंवा एक क्लास प्रॉपर्टी घेऊया. तर प्रायव्हेट फॉर एक्झाम्पल लोकेशन, किंवा एक सेकंड आपण जॉब घेऊया. स्ट्रिंग आहे. आणि हे जे जॉब आहे या जॉबला आपण कन्स्ट्रक्टरमध्ये
इन्स्टन्शिएट करूया दिस डॉट जॉब इज इक्वल टू SC. ठीक आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर याला म्हणतात. तर आता ही झाली प्रायव्हेट प्रॉपर्टी, बरोबर आहे. तर ही जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी या पर्टिक्युलर क्लासमध्येच जे आहे यूज होते. जर मी म्हटलं की बाबा आता या पर्सन आहे, पर्सनला जर मी म्हटलं पर्सन डॉट जॉब, तर मला ती प्रॉपर्टी इथे ऑब्जेक्टने मला ऍक्सेस करता येत नाही या क्लासच्या बाहेर. कळलं? ऑब्जेक्ट मी क्रिएट करतो याचा अर्थ या क्लासचा मी इन्स्टन्स घेतोय कुठेतरी आणि मी बाहेर यूज करतो या क्लासच्या बाहेर. तर क्लासच्या बाहेर ही प्रॉपर्टी यूज होणार नाही, तुम्हाला ऍक्सेस करता येणार नाही. हा, जर मी म्हटलं की बाबा मला या क्लासमध्येच याला यूज करायचं, तर मी दिस डॉट जॉबने क्लासच्या आतमध्ये मी कोणत्याही मेथडमध्ये त्याला यूज करू शकतो. आता दुसरा एक प्रकार आहे प्रायव्हेट मेथडचा, तर आपण प्रायव्हेट घेऊया. गेट जॉब नावाची मेथड असते, घेऊया आपण. हे स्ट्रिंग आपल्याला देते. ठीक आहे, आपण काय करूया, रिटर्न दिस डॉट जॉब अशा पद्धतीने मी केलं. तर तुम्ही बघू शकता ही जी आता थोडी डल कलर आलेला आहे याला, बरोबर आहे, आणि याला थोडा ब्राईट कलर आलेला आहे. ब्राईट कलर म्हणजेच आता हे आपलं जे व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे हे सुद्धा आपल्याला एका प्रकारे दर्शवतं की हे जे आहे कुठे ऍक्सेस होतं आणि हे होत नाही. ठीक आहे, तर मी काय करतो आता, गेट जॉब जी आहे ती इंटरनली इथे मी कॉल करू शकतो. ठीक आहे, दिस डॉट गेट जॉब जी मेथड आहे ती मी कॉल करू शकतो, परंतु आउटसाइड मी हिला कॉल नाही करू शकणार. तुम्ही इथे बघू शकता पर्सनचा ऑब्जेक्ट ऑलरेडी क्रिएटेड आहे आपला. तर गेट जॉब जर म्हणलं मी, तर मला इथे एरर येणार. ठीक आहे, काय एरर येणार की गेट जॉब जी आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि फक्त पर्सन क्लासमध्येच याला विदिन पर्सन क्लास ही ऍक्सेस होणार. आउटसाइड ऑफ इट 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 कॅन नॉट बी ऍक्सेस्ड, राईट. त्याच्यानंतर आहे बघा, तिसरा आहे प्रोटेक्टेड. तर प्रोटेक्टेड हा सुद्धा एक प्रकार आहे, ऍक्सेस मॉडिफायर आहे. इथे आपण बघूया लोकेशन आणि स्ट्रिंग ही एक प्रॉपर्टी मी घेतली प्रोटेक्टेडची. आता मी काय करतो, दिस डॉट लोकेशन इथे मी इन्स्टन्शिएट करतो याला, फॉर एक्झाम्पल नाशिक. ठीक आहे, आता मी याला नाशिक जे आहे ते लोकेशन याला दिलेली आहे. ठीक आहे, लोकेशनला व्हॅल्यू. तर पर्सन डॉट जर मी लोकेशन केलं तर मला ही ऍक्सेस होणार नाही. तर जेव्हा तुम्ही प्रोटेक्टेड ही अशी एक प्रॉपर्टी देता, तर प्रोटेक्टेड प्रॉपर्टी दिल्यानंतर तुम्ही असं दर्शवता की ही प्रायव्हेट तर नाहीये, पब्लिक पण नाहीये, परंतु ही प्रोटेक्टेड आहे. म्हणजेच ही जी प्रॉपर्टी आहे या क्लासमध्ये यूज होणार आणि एखादी समजा क्लास आहे जी या क्लासला एक्सटेंड करते किंवा इनहेरिट करते, तर त्या पर्टिक्युलर क्लासच्या सुद्धा आतमध्येच यूज होणार. तर या कारच्या ऑब्जेक्टवर सुद्धा ती यूज नाही होत. ठीक आहे, जसं आता तुम्ही पाहिलंय मी इथे कार डॉट जर लोकेशन केलं तर मला एरर येतो. ठीक आहे, ही प्रॉपर्टी जी आहे ती प्रोटेक्टेड आहे आणि इट कॅन बी यूज ऑर ऍक्सेसिबल इनसाइड पर्सन क्लास ऑर इट्स चाइल्ड क्लासेस ऑर सब क्लासेस. जर हीच प्रॉपर्टी जी आहे मी या कार नावाच्या क्लासमध्ये इंटरनली जर यूज केली, ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी इथं जर केलं दिस डॉट लोकेशन, तुम्ही बघू शकता इट इज ऍक्सेसिबल ओव्हर हिअर. तर ही ऍक्सेस इथे होते आपल्याला. तर ही कशी ऍक्सेस होते, फक्त इंटरनली ऍक्सेस होते, पब्लिक सारखं नाहीये किंवा प्रायव्हेट सारखं नाहीये. प्रायव्हेट मध्ये कसं आहे, फक्त या क्लास पुरतच विचार करा तुम्ही, फक्त त्या पर्टिक्युलर क्लास पुरतं विचार. कधी प्रायव्हेट असेल तर. प्रोटेक्टेड जर असेल तर ही क्लास आणि हिचे जे डिराइव्ड क्लास आहेत त्या क्लास पुरतं किंवा सब क्लासेस जे आहेत या पर्टिक्युलर क्लासचे, तेवढ्या क्लास पुरतं तुम्ही विचार करू शकता प्रोटेक्टेड प्रॉपर्टीचा. ठीक आहे, तिथे ऍक्सेसिबल होते. आणि पब्लिक जर म्हणसाल तर ते सगळीकडे होते, कुठेही ऍक्सेस होते ती प्रॉपर्टी. तुम्ही कुठेही त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ती अपडेट करू शकता. परंतु याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू प्रोटेक्टेडची जी आहे ती तुम्ही ही पर्टिक्युलर क्लास आणि हिचे सब क्लासेस तिथे तुम्ही जे आहे अपडेट करू शकता. आणि प्रायव्हेटची फक्त या क्लास पुरतं आणि तिथेच ती व्हॅल्यू जी आहे ती अपडेट होणार आणि गेट होणार. ठीक आहे, प्रायव्हेट मेथड्स आहेत आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत. प्रोटेक्टेड मेथड्स असतात आणि प्रोटेक्टेड प्रॉपर्टी सुद्धा असते. आता जर मी म्हटलं प्रोटेक्टेड गेट लोकेशन, ठीक आहे, असं जर म्हटलं आणि ही मला करणार रिटर्न दिस डॉट लोकेशन, बरोबर आहे. दिस डॉट लोकेशन केलंय ना रिटर्न. आता ही सुद्धा आपण इथं आता रिटर्न टाईप जे आहे याचा इथे आपण स्ट्रिंग देऊया. तर ही जी गेट लोकेशन नावाची मेथड आहे
ठीक आहे, ही मला या कार नावाच्या क्लासमध्ये ॲक्सेस होते. तर मी काय करतो, इन्स्टेड ऑफ दिस डॉट लोकेशन मी डायरेक्टली काय करतो, दिस डॉट गेट लोकेशन कॉल करतो, कारण की ही सुद्धा मेथड आपल्याला स्ट्रिंगच रिटर्न करते, तुम्ही बघू शकता. आणि ज्या मेथडमधून म्हणजे आता या मेथडमधून हिला कॉल करतोय आपण, तर इथे आपल्याला रिटर्न जे आहे ते स्टेटमेंट द्यावं लागतं, रिटर्न दिस डॉट गेट लोकेशन. म्हणजे जी काही स्ट्रिंग ही रिटर्न करते तिलाच पुन्हा या मेथडमधून रिटर्न करा. कळालं? तर अशा पद्धतीने प्रोटेक्टेड मेथड्स आहेत आणि प्रोटेक्टेड प्रॉपर्टी असते. तर या तिन्ही प्रॉपर्टीज आज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आणि एकदा आपण याला ट्रान्सपाईल करूया. ते राहिलंय इंडेक्स डॉट टी एस. एक सेकंड, कुठे एरर आलेला आहे? इथे एरर, एक सेकंड, मी ही लाईन काढतो. आता ट्रान्सपाईल करूया आणि नोड इंडेक्स डॉट जेएस. तर तुम्ही पाहू शकता कोणत्या पद्धतीने इथे जे आहे आपले ऍक्सेस मॉडिफायर जे आहेत ते डिफाईन झालेले आहेत. ठीक आहे, हे मेथड्स आहेत, प्रोटोटाइप थ्रू आपण इथे केलेले आहेत. ठीक आहे, आणि हे जे आहे हे इनहेरिटन्स आहे. ठीक आहे, हा जो प्रकार आहे हा व्हेरिएबल एक्सटेंड्स, हा इनहेरिटन्सचा प्रकार आहे. आणि हे झालं पर्सन क्लास आणि ही झाली कार क्लास. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जावास्क्रिप्टचा कोड जो आहे तो क्रिएट होतो आपल्यासाठी. इथे पाहून तुम्हाला काही कळत नसेल आणि तुम्ही लक्षही देऊ नका, कारण की आपण टाईपस्क्रिप्टकडे बघतोय आणि जावास्क्रिप्टकडे आपल्याला बघायचं नाहीये सध्या. आणि जो काही कोड टाईपस्क्रिप्ट कंपायलर जो आहे तो कंपाईल करतो त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही, कारण की ब्राउझर या कोडकडे लक्ष देणार आहे शेवटी, जेव्हा आपण ऍप्लिकेशन बिल्ड करतो तेव्हा. ठीक आहे, तर आता सध्या आपल्याला फक्त इकडे लक्ष द्यायचंय, जे आपला कन्सेप्ट चालू आहे त्याच्याकडे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही इनकॅप्सुलेट करू शकता डेटा जो काही आहे तो क्लासमध्ये. कळालं? आणि इनकॅप्सुलेट करण्यासाठी तुम्हाला या 3 प्रॉपर्टीज यूज कराव्या लागतात. तर मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल, काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळालं असेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका, जेणेकरून तुमच्याकडनं कोणतेही नवीन अपडेट जे आहेत ते मिस होणार नाहीत. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.